नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजची रेसिपी आहे आपली काश्मीरी दम आलू. इथे घेतले मी कुकरमध्ये टाकणार आहोत आपण आता बटाटे आपण हे छोटे छोटे बटाटे आहेत आणि ह्या रेसिपीसाठी छोटे छोटेच बटाटे लागतात. तर आपण ही सगळे बटाटे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. खूप याला शिजवायचं नाही, त्यामुळे 2 शिट्ट्या आपण याच्या करून घेणार आहोत. आता इकडे ठेवलंय पॅन मध्ये टाकायचंय थोडंसं तेल टाकून घेणार आहे. याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा मी उभा कापून घेतलेला आहे. हा याच्यात थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. थोडंसं याला हलवून घ्यायचंय. कांदा थोडासा होऊ देऊयात. इकडे कांदा आता आपला छान असा हलकासा ब्राऊन कलर वर झाला आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. याच्यामध्येच एक टोमॅटो टाकायचा आहे. ते पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये टाकायचा एक दालचिनीचा तुकडा, त्यानंतर थोडेसे जिरे, थोडेसे धने आणि थोडीशी सोप टाकायची. सोपनं त्याला छान असा स्वाद येतो. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. थोडंसं याला झाकून ठेवूया. नंतर याच्यामध्येच आपण तिखट वगैरे टाकून घेणार आहोत. 5 मिनिटं शिजून घ्यायचे. आता झाकण काढून बघूयात. थोडंसं अजून तेल टाकून घेणार आहोत. कारण याच्यामध्ये आता आपल्याला मिरची पावडर वगैरे मिक्स करायचं आहे, त्यासाठी इथे अगोदर थोडे काजू आणि थोडीशी कसुरी मेथी यातच टाकून घेणार आहोत. कारण की मिक्सरमध्ये मसाला बारीक करताना त्याचा स्वाद एकदम छान येतो, खूप छान टेस्ट येते. आता याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे. थोडासा दुसरा मसाला टाकायचा आहे. हे सगळे मसाले छान असे एकत्र करून घ्यायचे आहेत. तर सगळं छान असं मिक्स झालंय. आता याच्यामध्ये आपण मीठ पण आताच टाकून घेऊ शकतो किंवा नंतर पण टाकलं तरी चालेल. आता मसाले सगळे थंड करून घ्यायचेत आपल्याला. गॅस बंद करून घेते आणि हे सगळं मसाले जे आपण परतले ते थंड करून घेते. इथे आता बटाटे उकडून आणि सोलून घेतले आहेत. आता आपण हे बटाटे थोडेसे फ्राय करून घेणार आहोत. इथे आता मसाला थंड झालाय. त्याच्यामध्ये आता अद्रक लसूण टाकून घेतला. आता हे याची छान अशी एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. तर इकडे बटाटे घेतले. त्या बटाट्याला आपण थोडंसं असं फ्रोकने थोडेसे असे होल करून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला छान असा याच्यामध्ये आतमध्ये जाईल. तर इकडे ठेवलाय पॅन मध्ये टाकायचे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडंसं लाल मिरची पावडर आणि हळद टाकून घेणार आहोत. थोडीशी हळद आणि थोडेसे लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये बटाटे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले बटाटे छान असे याच्यामध्ये मिक्स होतील.
सगळ्या बाजूने याला असं छान. आता इकडे आपले बटाटे झालेले आहेत. आता आपण हे काढून घ्यायचे आहेत. आता याच्यातच मी परत तेल टाकून घेतलं. आपण याच्यातच भाजी बनवून घेणार आहोत, त्यामुळे याच्यामध्येच मी मसाला टाकून घेणार आहे. सगळा मसाला आपण टाकून घ्यायचा याच्यामध्ये, कारण आपण याच्यात वाटतानाच सर्व मसाले मिक्स केलेले आहेत. तर याच्यामध्ये आता आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं हे वाटण, छान मिक्स करून घ्यायचं. एकदम छान अशी पेस्ट झाली याची, खूप अशी सॉफ्ट झाली आहे. हे ग्रेव्हीदारच करणार आहोत, त्याच्यामध्ये जास्त पाणी ऍड नाही करायचंय आपल्याला. थोडीशी दणदणीत वाफ काढून घेऊ याची आपण. तर आपण पाहू, मसाला छान असा झालाय. ऑलरेडी आपण तो फ्राय करूनच घेतलेला होता. आता परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि याच्यामध्ये आपण हे बटाटे ऍड करून घेणार आहोत, कारण आपल्याला एक्स्ट्राचं आता काही टाकायचं नाहीये. फक्त मीठ टाकून घेणार आहोत आपण याच्यामध्ये. मीठ टाकायचं आहे आणि छान हाताने त्याला एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या बटाट्यांना आपल्या छान असं मिक्स झाले पाहिजे ते मसाल्यामध्ये. खूप जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. तर छान अशी आता आपण याच्यावरती बारीक अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि 5 मिनिटं वाफ देऊन घेणार आहोत. तर पाहू आपण भाजी बघूया. बघू शकताय छान अशी भाजी आपली आता शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. अशा प्रकारे आपली